मिरजेत 11 लाखांचा सुगंधी तंबाखू साठा जप्त. कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेसवेवरील निलजी बामणी येथील उड्डाणपुलाजवळ भाजीपाल्याच्या पोत्याखाली प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ठेवून त्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडून कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव, शहापूर, इचलकरंजी येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. यावेळी टेम्पो, तंबाखू असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस 5 ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. राजकुमार निगापा बुदिहाल वय वर्ष 30 राहणार यड्राव, हरुण शौकत हुक्किरे वय वर्ष 44 राहणार राजवाडा चौक जामा मशिदीजवळ इचलकरंजी, रिहान मलिक मुबारक मुल्ला वय वर्ष 24 राहणार शहापूर दत्तनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक तस्करांच्या मागावर होते. सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेसवेवरील एका आयशर टेम्पोमधून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई सूचना दिल्या. पथकाने निलजी बामणी येथील उड्डाणपुलाजवळ सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो MH15 FP 1108 तेथे आल्यावर त्यातून सुगंधी तंबाखू उतरत असताना तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यावर त्यांनी रिहान मलिक यांच्या सांगण्यावरून कर्नाटक येथून सुगंधी तंबाखू आणून ती विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तिघांना अटक करून टेम्पो, 560 किलो तंबाखू असा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, संदीप गुरव, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चक्षण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, चालक श्रेणी, उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर चारचाकी वाहन असं एकूण 11,26,000 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते. याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते. माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत. यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे.